झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। धुळ्यातील हिरे मेडिकल कॉलेजचे रुग्णालय बनलंय मृत्यूचा सापळा। लिफ्ट बंद, उपकरणे निकृष्ट आणि औषधे उपलब्ध नाहीत। 2 महिन्यात शेकडो रुग्ण दगावल्याचा शिवसेना उबाठाचा आरोप। धुळे शहरातील हिरे वैद्यकीय महाविद्यालयाचे जिल्हा रुग्णालय हे गेल्या 2 महिन्यात शेकडो रुग्णांच्या मृत्यूचे केंद्र ठरत असल्याचा गंभीर आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने केला आहे। पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा रुग्णालयातील विविध विभागांना भेट देत केलेल्या पाहणीत अनेक धक्कादायक बाबी उघड झाल्या। शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की रुग्णालयातील अपघात विभाग, जनरल ओपीडी, स्त्रीरोग विभाग, सर्जरी, अतिदक्षता विभागात वरिष्ठ डॉक्टर उपस्थित नसतात। अनेकदा ड्युटीवर असलेल्या डॉक्टरांची नावे कागदावर असली तरी प्रत्यक्षात उपचार शिकाऊ डॉक्टरांकडूनच घेतले जात असल्याचे दिसून आले। त्यामुळे गंभीर रुग्णांच्या जीवितास मोठा धोका निर्माण झाला आहे। सिनियर डॉक्टरांनी ठरवले तरच रुग्ण वाचतो, अन्यथा मृत्यू अटळ असतो, अशी परिस्थिती असल्याचा आरोपही शिवसेना पदाधिकाऱ्यांनी केला आहे। याशिवाय लिफ्ट वर्षानुवर्ष बंद असल्याने नातेवाईकांना रुग्णांना उचलून मजल्यावर न्यायची वेळ येते। व्हेंटिलेशन सिस्टीमचे वेळेवर मेंटेनन्स होत नाही, ऑक्सिजन पुरवठ्याचे मॉनिटरिंग केले जात नाही, तसेच निर्जंतुकीकरण न केल्यामुळे इन्फेक्शन वाढून रुग्णांचा मृत्यू होत असल्याचा आरोपही करण्यात आलाय। आपत्कालीन औषधे, उपकरणे व व्हीलचेअर, स्ट्रेचरही योग्य वेळी उपलब्ध नसल्याचे निष्पन्न झाले। या पार्श्वभूमीवर शिवसेना जिल्हा प्रमुख अतुल सोनवणे, नरेंद्र परदेशी, धीरज पाटील आदी पदाधिकाऱ्यांनी अधिष्ठाता डॉक्टर सयाजी भामरे यांना घेराव घालत तासभर प्रश्नांची सरबत्ती केली। डॉक्टर भामरे यांनी या गंभीर मुद्द्यांची दखल घेत ड्युटीवरील डॉक्टर अनुपस्थित राहणार नाहीत, नियमभंग झाल्यास कठोर कारवाई केली जाईल असे आश्वासन दिले। शिवसेनेचे अण्णा फुलपगारे, सुनील पाटील, पिंटू ठाकूर, कपिल लिंगायत, संदीप चौधरी आदी पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते। प्रतिनिधी कार्तिक सोनवणे, झेप मराठी, धुळे। अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे।